हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. नुकताच कंबाईन ग्रुप बी 2026चा निकाल लागलेला आहे. 14 जूनला आपला पेपर झाला होता. पेपर मागच्या वर्षीच्या पेपरपेक्षा बराच टफ वाटला आणि कट ऑफ देखील आपल्या एक्सपेक्टेशनपेक्षा थोडासा हायच गेलेला आहे. आज मला पेपर कसा गेला किंवा माझा स्कोर किती, माझी प्री निघाली की नाही, या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ बनवायला मला थोडासा उशीर झालेला आहे, त्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन. आणि तर आपण आता डिस्कस करूयात की मला पेपर कसा गेला किंवा पेपरसाठी माझा अप्रोच काय होता, माझ्या सिली मिस्टेक किती झाल्या, ते सगळं मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे ए सेट आहे आणि आपण आता सुरुवात करूयात. तर इतिहासातील हा पहिला प्रश्न आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. तर माझा हा प्रश्न चुकलेला आहे. मी याचं उत्तर 3 केलेलं आहे, पण त्याचं उत्तर 2 आहे. मला या प्रश्नाबद्दल थोडीफार आयडिया होती, पण मला कन्फ्युजन झाले आणि हा प्रश्न माझा चुकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? आपल्याला इथे नव्हते विचारलेले आहे. तर मला अवंतिकाबाई गोखले आणि विठ्ठलभाई पटेल हे दोन्ही हजर होते हे 100% माहीत होतं. त्यामुळे मी ऑप्शन 2 आणि 4 हे आधीच एलिमिनेट केले. आणि 1920मध्ये महात्मा गांधी असहकार चळवळीमध्ये व्यस्त होते, त्यामुळे ते हजर राहू शकले नाही. यावरून मी हा क्ल्यू लावला आणि इथे माझं उत्तर निघालं ऑप्शन 3. पुढचा प्रश्न. खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. या वाक्यावरून तर आपल्याला नाही ओळखता येत की समाजसुधारक कोण आहेत, पण हे जे दुसरं वाक्य आहे, त्यांनी इसवी सन 1840मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. तर दिग्दर्शन नाव घेतल्यावर आपल्याला एकच नाव आठवते, ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. आणि हा एक PYQ देखील आहे, त्यामुळे हा प्रश्न सोपा होता. पुढचा प्रश्न आहे. इसवी सन 1916मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. तर माझा हा प्रश्न चुकलेला आहे. मला हे जे वाक्य आहे त्यात मला थोडंसं कन्फ्युजन झालेलं होतं आणि त्याचं उत्तर मी हे 3 केलेलं आहे, पण त्याचं उत्तर 4 आहे. पुढचा प्रश्न आहे. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, देशी उद्योगधंद्यात वाढ झाली. आता इंग्रजांच्या काळात तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही देशी उद्योगधंद्यात वाढ झालेली नाही, उलटून ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे आपल्याला ड हे ऑप्शन सहज इलिमिनेट करता येतं. त्यामुळे ड जिथे असेल तिथे मी ते इलिमिनेट केलं, म्हणजे 4 हा ऑप्शन आपोआप इलिमिनेट झाला. आणि हे बाकीचे मला पॉझिटिव्ह वाटले, त्यामुळे ऑप्शन 3 हे मी टिक केला आणि तो माझा बरोबर आलेला आहे तो प्रश्न. पुढचा प्रश्न. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश डॅश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. आता हा प्रश्न सगळ्यांसाठी नवीन होता, तसेच माझ्यासाठी देखील होता. त्याचं उत्तर मी 2 केलेलं आहे. मी हा तुक्का मारलेला आहे आणि तो प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे आपल्याला विचारलेले आहे. जसं की 90% मुलांचा हा प्रश्न चुकलेला असावा, त्यापैकीच मी एक आहे. मी या प्रश्नामध्ये माझं मुंबईचा कमिशनर रॅड याची हत्या चाफेकरांनी केली, मुंबई या शब्दाकडे माझं लक्षच गेलेलं नाही. मी फक्त एवढंच वाचलं की रॅड याची हत्या चाफेकरांनी केली आणि मी ते बरोबर गृहीत धरला आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबाबत हे शुद्ध टोनक्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इथून मागे विचारलेले आहेत की असे विधान कोणी केले किंवा अशी प्रतिक्रिया कोणी दिली. त्यामध्ये लाला लजपत राय, लोकमान्य टिळक हे ऑप्शन देखील असतात. त्यामुळे मला इथे लोकमान्य टिळक वाटले आणि ते माझं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केले? आता इथून आपण डलहौसी हे अगदी सहजपणे इलिमिनेट करू शकतो, कारण त्यांचा काळ हा 1856 पर्यंत होता आणि आपल्याला इथे 1857 बद्दल विचारलेले आहे.
तर मला इथे लॉर्ड कॅनिंग आणि जॉन लॉरेन्स यांच्यामध्ये कन्फ्युजन झालं होतं. सो मी याचं उत्तर लॉर्ड कॅनिंग केलेलं आहे आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर जॉन लॉरेन्स आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. हा पण एक PYQ आहे आणि तो प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. त्याचं उत्तर मी 3 केलेलं आहे. इथून पुढे भूगोलाचे प्रश्न सुरू होता. सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? याचं उत्तर मी ड्रँग ड्रँग केलं होतं आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर रिमो आहे. हा जो पुढील प्रश्न आहे तो देखील माझं चुकलेला आहे. त्यात मला इथे जे हे वाक्य आहे त्यात मला कन्फ्युजन झालं होतं. तिथे म्हटलं आहे की 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. मला इथे वाटलं होतं की इथे दुसरं एखादं राज्य असू शकतं आणि हे जे चौथं वाक्य आहे त्यात मला तिथे एक्झाम हॉलमध्ये वाटलं होतं की यात एखादं वाक्य मिसिंग असेल किंवा एखादं एक्स्ट्रा असेल इथे. आणि मी जास्त प्रेशरमध्ये येऊन हे वाक्य मी पूर्ण रीड केलंच नाही आणि मला वाटत होतं की माझा पेपर म्हणजे मला टाईम कमी पडेल की काय, त्यामुळे मी जास्त हे वाक्य मी फक्त ह्या नुसार डिसाईड केलं त्याचं उत्तर, पण तो प्रश्न माझा चुकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न मी स्किप केलेला आहे, मी सॉल्व नाही केलेला. तो मला वाटत होतं माझा चुकू शकतो, त्याच्यामुळे हा क्वेश्चन मी स्किप केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे नद्यांचा आणि उपनद्यांचा. हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. त्याचं उत्तर मी 3 केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. या एका वाक्यावरून आपलं उत्तर निघते ते म्हणजे ठाणे आणि तो प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहेत? तर ईशान्य भाग म्हटल्यावर दरकेसा टेकड्या, ज्या की गोंदिया जिल्ह्यात आहेत. आणि हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे आणि हा PYQ देखील आहे. सो त्याचं उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? अगेन हा एक सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता. मुंबई, नवी मुंबई त्याचं उत्तर आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याबद्दल मी थोडंफार वाचलेलं होतं पण माझ्या लक्षात येत नव्हतं नेमकी, पण मी याचं उत्तर धुळे टिक केला आणि तो प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. अगेन हा एक सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश डॅश नावाने ओळखले जाते. हा देखील एक PYQ आहे. त्याचं उत्तर खलाटी आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. हा प्रश्न माझा चुकलेला आहे. मी त्याचं उत्तर 3 केलेलं आहे पण त्याचं उत्तर 4 आहे. इथून पुढे इकॉनॉमिकचे क्वेश्चन स्टार्ट होता. भारतीय अर्थव्यवस्थेत 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? इथे मला 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन वाटत होतं आणि मी याचं उत्तर 3 केलं आणि तो माझा बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्दिष्टांशी जुळणी करा. आता हा एक PYQ म्हणता येईल. दरवर्षी आपल्याला संख्यात्मक किंवा गुणात्मक साधने विचारली जातात RBIची, पण यावेळेस थोडंसं डीपमध्ये प्रश्न विचारलेला होता आणि इथे माझी थोडीशी सिली मिस्टेक झाल्यामुळे मला इथे 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झाल्यामुळे मी त्याचं उत्तर 3 केलं आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर 2 आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होतात? हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. याचं मी उत्तर 3 केलेलं आहे. इथे मला मध्ये थोडंसं कन्फ्युजन वाटत होतं की मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन जर आपण इंग्लिशमध्ये तो प्रश्न विचारला तर तिथे येतं मॉनिटाईज सेक्टर. ते मला थोडंसं RBI रिलेटेड वाटत होतं, त्यामुळे मी C हे वाक्य स्किप केलं आणि हे उत्तर टिक केलं आणि तो प्रश्न बरोबर आलेला आहे. हा प्रश्न मी स्किप केलेला आहे. डॉक्टर S महेंद्रदेव आणि C रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना डॅश डॅश या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटत होता हा प्रश्न माझा चुकू शकतो कारण मला याच्याबद्दल जास्त आयडिया नव्हती, त्यामुळे मी हा प्रश्न स्किप केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे?
हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. पुढचा प्रश्न आहे, अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? हा प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर मी 4 केलेलं आहे, पण त्याचं उत्तर ABD आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न देखील माझा चुकलेला आहे. याचं उत्तर मी वरीलपैकी सर्व केलेलं आहे, पण त्याचं उत्तर ब आणि क आहे. हा प्रश्न PYQ मध्ये देखील येऊन गेलेला आहे. हे जे वाक्य आहे, राष्ट्रीय उत्पन्न ही कोणत्या प्रकारची संकल्पना आहे? तर ती साठा नसून प्रवाही संकल्पना आहे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न देखील माझा चुकलेला आहे. त्याचं मी उत्तर 3 केलेलं आहे. दोन्ही अ आणि ब बरोबर, पण त्याचं उत्तर आय थिंक फक्त अ आहे. पुढचा प्रश्न, हा देखील प्रश्न माझा चुकलेला आहे. इथे मला कन्फ्युजन होत होतं की नेमकी 1990 आहे की 1989 की 1980 समथिंग, म्हणजे मला रिकॉल होत नव्हतं ते, आणि मी दोन्ही बरोबर गृहीत धरले आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर 1 आहे. अगेन हा सोपा प्रश्न म्हणता येईल. प्राथमिक तूट म्हणजे काय? PYQ आहे हा, आणि त्याचं उत्तर वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. हा प्रश्न बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न, लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवतो? याचं उत्तर मी 1 केलेलं आहे. व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे. पुढचा प्रश्न, वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षीपैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही? हा प्रश्न माझा चुकलेला आहे. याचं उत्तर मी युवा शक्ती केलेलं आहे, पण त्याचं उत्तर व्यापार विकास आहे. पुढचा प्रश्न 33 नंबरचा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती? तर याचं उत्तर मी 4 केलेलं आहे, आणि तो माझा बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न, सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? तर 1, 2 आणि 4 यांचा समावेश होतो. हे जे 3 नंबरचं आहे ते सेबीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक GPI संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे? याचं उत्तर मी 2 केलेलं आहे, आणि ते बरोबर आहे. आता इथून करंटचे प्रश्न आहेत. दुष्काळ सहन करणारी डॅश डॅश जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रश्न माझा चुकलेला आहे. याचं उत्तर मी 3 केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय. हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. याचं उत्तर मी 3 केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. UNV बाबत. आता मला हे वाक्य माहीत होतं. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले, आणि आणि क देखील मला एक पॉझिटिव्ह वाटले, त्यामुळे मी वरीलपैकी सर्व बरोबर केले, आणि तो प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. अगेन हा महाराष्ट्र भूषण पुरस्कारबद्दल हा प्रश्न देखील माझा बरोबर आलेला आहे. त्याचं उत्तर मी 4 केलेलं आहे. 40 नंबरचा प्रश्न, खान मिगो हे डॅश डॅश या क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. याचं उत्तर मी 3 केलेलं होतं, पण तो प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर शिक्षण आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीची व्हर्टिकल फार्मिंग फायदा नाही? तर इथे मी 1 आणि 4 पहिलेच एलिमिनेट केले होते. मला इथे 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झाले होते, पण याचं उत्तर मी 2 केलेलं आहे, आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर 3 आहे. 42 नंबरचा क्वेश्चन मी स्किप केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला जंगलांचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते? तर मला इथे सुंदरलाल बहुगुणा हे ऑप्शन दिसले, आणि मी ते टिक केले. बाकी कोणत्याही ऑप्शनकडे मी पाहिलं नाही, आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर तुलसी गौडा आहे.
खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? यामध्ये माझी सिली मिस्टेक झाली आहे. मी पहिलेच टिक करताना क्वेश्चन पेपरवर 3 हे उत्तर टिक केलं, पण माझ्याकडून गोल करताना ऑप्शन 1 टिक झालं, त्याच्यामुळे माझा हा प्रश्न चुकलेला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे? लिंग समानता व मुलींचे शिक्षण. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न हा आणि PYQ देखील आहे. मिशन शक्ती योजना महिला सक्षमीकरणाशी संबंधित आहे, तो देखील माझा बरोबर आलेला आहे. एक पायलट वैमानिक आणि उद्योजक हे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. हा प्रश्न मी रीड केलेला होता आणि याचं उत्तर गोपीचंद तुटाकोरा हे केलेलं होतं आणि ते बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न हा मी स्किप केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे, तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे, ती मूळची डॅश डॅश या देशातील आहे. याचं उत्तर मी ब्रिटन केलेलं आहे, पण तो प्रश्न माझा चुकलेला आहे, त्याचं उत्तर डेन्मार्क आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. हा पद्म पुरस्कारांबद्दलचा प्रश्न आहे. हे मी याचं उत्तर 3 केलेलं आहे, तो बरोबर आलेला आहे. इथून पॉलिटीचे प्रश्न स्टार्ट होता. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. हा प्रश्न देखील माझा बरोबर आलेला आहे, त्याचं उत्तर मी 4 केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? हा प्रश्न माझा चुकलेला आहे, त्याचं उत्तर मी 4 केलेलं आहे, पण त्याचं उत्तर 2 आहे. पुढचा प्रश्न आहे, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे, याचं उत्तर मी आणि ब केलेलं आहे, कारण इथे हे 3 नंबरचं जे वाक्य आहे ख, सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉक्टर रवींद्र प्रसाद यांच्याकडे असे. एक्झाम हॉलमध्ये मी हा क्वेश्चन रीड करताना मी हे राजेंद्र प्रसादच रीड केलं होतं. घरी आल्यानंतर मला कळलं की इथे रवींद्र नाव आहे, पण तरी मला माहीत होतं की विधिमंडळ संस्था जेव्हा कार्य करीत असे तेव्हा तिचे अध्यक्षपद हे ग.वा. मावळणकर यांच्याकडे राहत असे, त्यामुळे माझा हा प्रश्न बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती काढून टाकता. पुढचा प्रश्न हा एक PYQ आहे आणि माझा बरोबर आलेला आहे. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे, त्यापैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते? अगेन हा एक PYQ आहे आणि त्याचं उत्तर माझं बरोबर आलेलं आहे. सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? तहसीलदार उत्तर आहे याचं. खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? सर्वोच्च न्यायालय. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करते? तर घरपट्टी. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे? अगेन हा एक PYQ आहे आणि 74व्या घटना दुरुस्तीबद्दल विचारलेला आहे, त्याचं उत्तर मी 4 केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? अगेन हा देखील PYQ आहे, त्याचं उत्तर 1 कलम 170. उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतींपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे आहे? हा आता आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन विचारलेला होता, याचं उत्तर मी 3 केलेलं आहे आणि बरोबर आलेलं आहे. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? 74वी घटना दुरुस्ती. सोपा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न आहे, संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973 पहिल्यांदा उपस्थित झाला. दुसरं वाक्य आहे, सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देशपत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली. याचं उत्तर मी 2 केलेलं आहे आणि तो बरोबर आलेला आहे.
केंद्र राज्यांच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या जुळवा. मला इथे फक्त एकच माहीत होतं, अचं 2 आहे एवढंच माहीत होतं मला, आणि ते फक्त 2च ऑप्शनमध्ये दिसतंय, 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये, आणि तो प्रश्न बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तत्त्व भारतीय राज्यघटनेतील राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचा भाग नाही? याचं उत्तर मी 1 केलेलं आहे, आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. जे सोपे प्रश्न होते ते माझे सिली मिस्टेकमुळे चुकलेले आहेत, आणि बरेचसे अवघड प्रश्न जे आहेत ते माझे बरोबर आलेले आहेत. इथून पुढे सायन्सचे प्रश्न स्टार्ट होतात. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, त्याचं उत्तर मी 3 केलेलं होतं. पुढचा प्रश्न देखील माझं चुकलेला आहे, त्याचं उत्तर मी 3 केलेलं होतं, आणि त्याचं उत्तर 2 आहे. ध्वनी ऊर्जा म्हणजे डॅश डॅश, हा देखील प्रश्न माझा चुकलेला आहे, याचं उत्तर मी 4 केलेलं होतं, पण त्याचं उत्तर 1 आहे. 69 नंबरचा प्रश्न, हेमेटाइटपासून कोणता धातू मिळवला जातो? हा देखील एक PYQ आहे, आणि त्याचं उत्तर 4. सोपा प्रश्न होता. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील P गणात समावेश आहे? तर हा प्रश्न देखील एक PYQ आहे, आणि त्याचं उत्तर माझं चुकलेलं आहे, मी त्याचं उत्तर 1 केलेलं आहे, त्याचं उत्तर 3 आहे. पुढचा प्रश्न देखील माझं चुकलेला आहे, त्याचं उत्तर मी 2 केलेलं आहे, त्याचं उत्तर 1 आहे. खालीलपैकी कोणता कोलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही? याचं उत्तर मी 3 केलेलं आहे, आणि ते बरोबर आलेलं आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? याचं उत्तर मी सिसिलियन केलं आहे, आणि तो प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. 74 नंबरचा प्रश्न, डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? याचं उत्तर मी 2 केलेलं होतं, आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे, त्याचं उत्तर 3 आहे. पुढचा प्रश्न, मातीचं किंवा मृदेचं उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस डॅश डॅश म्हणतात? याचं उत्तर मी 3 केलेलं आहे, आणि ते बरोबर आलेलं आहे. लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश डॅश या रोगकारकामुळे होतो? अगेन हा एक PYQ आहे, आणि त्याचं उत्तर मी 2 केलेलं आहे. हा प्रश्न माझं चुकलेला आहे, याचं उत्तर मी चिकन माती असं केलेलं होतं, पण त्याचं उत्तर लोम माती आहे. हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे, त्याचं उत्तर मी 3 केलेलं आहे. अगेन हा एक सोपा आणि PYQ म्हणता येईल, याचं उत्तर 4 आहे. विटॅमिन्सबद्दल क्वेश्चन विचारलेला होता हा पुढचा, हा देखील माझा बरोबर आलेला आहे. बी समूह आणि C समूह जे की वॉटर सोल्युबल आहेत, आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत ते KEDA. इथून पुढे मॅथ्सचे प्रश्न सुरू होता. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली? याचं उत्तर मी 1 केलेलं आहे, आणि ते माझं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर मी 4 केलेलं आहे, म्हणजेच 0.5. हा प्रश्न मी तुक्का मारलेला आहे, पण ते माझं बरोबर आलेलं आहे. 83 नंबरचा क्वेश्चन मी स्किप केलेला होता, सॉल्व केलेला नाही मी तो, आणि 84 नंबरचा प्रश्न देखील माझं चुकलेला आहे, त्याचं उत्तर मी 3 केलेलं आहे. 85 नंबरचा क्वेश्चन माझा बरोबर आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न माझा चुकलेला आहे. 86 नंबरचा क्वेश्चन माझा चुकलेला आहे, त्याचं उत्तर मी 3 केलेलं होतं, पण त्याचं उत्तर 2 आहे. 87 नंबरचा क्वेश्चन देखील माझा चुकलेला आहे, त्याचं उत्तर 4 आहे, पण मी 3 केलेलं होतं. 88 नंबरचा क्वेश्चन देखील माझा चुकलेला आहे. 89
89 नंबरचा प्रश्न देखील माझा चुकलेला आहे आणि 90 नंबरचा पण प्रश्न माझा चुकलेला आहे. 91 नंबरचा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. 92 नंबरचा क्वेश्चन पण माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर मी 2 केलेलं आहे, पण त्याचं उत्तर 3 आहे आणि तो प्रश्न माझा चुकलेला आहे. 93 नंबरचा क्वेश्चन माझा बरोबर आलेला आहे. त्याचं उत्तर मी 4 केलेलं आहे. 94 नंबरचा क्वेश्चन देखील माझा बरोबर आहे. त्याचं उत्तर मी 3 केलेलं आहे. हा 95 नंबरचा जो क्वेश्चन होता तो माझ्याने सॉल्व्ह होत नव्हता, त्यामुळे मी स्किप केला होता. पण शेवटचा 1-2 मिनिट बाकी होते तेव्हा मी परत या क्वेश्चनकडे आली होती आणि हे उत्तर मला सुटलेलं होतं आणि त्याचं उत्तर मी 1 केलं होतं, तो बरोबर आलेला आहे. 96 नंबरचा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. 96 नंबरचा प्रश्न हा माझा चुकलेला आहे. त्याचं उत्तर मी 2 केलेलं होतं, पण त्याचं उत्तर 3 आहे. 97 नंबरचा प्रश्न हा माझा बरोबर आलेला आहे. 1 उत्तर मी त्याचं केलं होतं. 98 नंबरचा प्रश्न हा मी थोडासा वरवर रीड केला होता आणि रीड केल्यानंतर मला 2 हे ऑप्शन एलिमिनेट होत होते आणि 2 ऑप्शनमध्ये मला कन्फ्युजन झालं होतं आणि मी 1 टिक केलं होतं, तर तो प्रश्न देखील माझा बरोबर आलेला आहे. अगेन हा प्रश्न माझा चुकलेला आहे 99 नंबरचा आणि हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. 100 नंबरचा जो प्रश्न आहे तो माझा बरोबर आलेला आहे. 3 उत्तर आहे त्याचं, म्हणजेच ऑप्शन 2. अशा प्रकारे मी क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत आणि मी टोटल क्वेश्चन जे अटेम्प्ट केलेले होते ते 95 अटेम्प्ट होते आणि माझे इथे 58 बरोबर आलेले आहेत. त्यानुसार माझा स्कोर हा 49 येतो आहे आणि मुलींचा कट ऑफ लागलेला आहे तो 50.25. सो 1.25ने माझा रिझल्ट गेलेला आहे. सो बघूयात आता ग्रुप सीकडे आपण थोडंसं लक्ष देऊयात. रिझल्टच्या दिवशी वाटत होतं मला की होईल माझं आणि तशा प्रकारे मी मेन्सचा अभ्यासही स्टार्ट केलेला होता. सगळे कोचिंग क्लासेसवाले इवन यूट्यूबवर सगळे म्हणत होते की ज्यांना 45+ असतील त्यांनी बिंदास मेन्स करा, पण इथे काय 1.25ने माझा रिझल्ट गेलेला आहे आणि ह्या वेळेसही माझी प्री निघाली नाही आहे. सो बघूयात, वाटत होतं सगळं आता सोडून द्यावं, पण म्हटलं आता इथेपर्यंत आलो आहोत तर असंच नाही जायचं, काहीतरी घेऊनच जायचं आहे. सो आता ग्रुप सीकडे माझा फोकस आहे. तुमचा स्कोर किती आला किंवा तुमची प्री निघाली की नाही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा. थँक्यू.